रक्तामांसाची माणसं, पण हालचाली मात्र एखाद्या प्रेतासारख्या. ना स्वतःच्या शरीरावर ताबा, ना मनावर नियंत्रण. हॉलिवूडच्या चित्रपटात दिसणारे झोंबी आज प्रत्यक्षात रस्त्यावर फिरताना दिसत आहे. हे चित्रण एखाद्या चित्रपटाचं नाही, तर एका भयानक ड्रग्सच्या विळख्यात अडकलेल्या लोकांचं आहे. याला म्हणतात झायलाझिन, तज्ज्ञांच्या भाषेत ट्रँक. मूळचा हा अंमली पदार्थ प्राण्यांना गुंगी देण्यासाठी वापरला जातो. बैल आणि घोड्यांसारख्या मोठ्या प्राण्यांच्या शस्त्रक्रियेसाठी वापरलं जाणारं हे औषध जेव्हा मानवी रक्तात मिसळतं तेव्हा सुरू होतो सैतानी खेळ. हे ड्रग्ज तयार करण्याची पद्धत तितकीच भयानक आहे. झायलाझिन इतर सिंथेटिक ड्रग्ज सोबत, विशेषतः फॅटनिल सोबत मिसळून विकलं जातं. हे मिश्रण इतकं घातक आहे की यामुळे शरीराच्या नसा ब्लॉक होतात आणि माणसाची त्वचा सडण्यास सुरुवात होते. जिवंतपणे शरीर कुजू लागतं. म्हणूनच याला झॉम्बी ड्रग हे नाव पडलंय. आतापर्यंत अमेरिका आणि युरोपला ग्रासणारं हे संकट आता भारताच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलंय. मेक्सिको आणि इतर आंतरराष्ट्रीय सीमांतून हे विष छुप्या मार्गाने आशियात प्रवेश करत असल्याच्या बातम्या समोर येत आहे. पंजाब, बँगलोर, मुंबई, दिल्ली आणि गोव्यासारख्या मेट्रो शहरातील तरुणाई या सिंथेटिक नशाच्या जाळ्यात अडकण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. एकदा का याची चटक लागली की परतीचे रस्ते बंद होतात. हे औषध घेतल्यावर रक्तदाब प्रचंड कमी होतो, श्वास गुदमरतो आणि सगळ्यात भयावह म्हणजे शरीरावर न भरून येणाऱ्या जखमा होतात. तरुण पिढीला कूल वाटणारी ही नशा प्रत्यक्षात त्यांना चालता फिरता सांगाडा बनवत आहे. नशा ही केवळ शरीराची नाही, तर एका संपूर्ण पिढीच्या विनाशाची नांदी आहे. तुमच्या आजूबाजूला कोणी या अंधारात ओढलं जात नाहीये ना, सावध राहा, कारण हे संकट तुमच्या दारापर्यंत कधी पोहोचेल हे सांगता येत नाही.